यात्रा म्हटल्यावर नाथांची पालखी निघणार नाही असं कधी होणारच नाही। वाजत गाजत नाथांची पालखी निघाली। नाथांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही घरातले सगळे पाहुणे वगैरे सगळे आम्ही नाथांचं दर्शन घेऊन यात्रेकडे निघालो होतो। तो हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते। नाथांच्या पालखीसाठी पायी घड्या असतात, फटाकडे वगैरे वाजवून ढोल ताशाच्या गजरात नाथांची पालखी निघते। प्रत्येकाच्या दारादारामध्ये जेव्हा ती पालखी येते तेव्हा त्या पालखीला आरती करून पुढं मग पाठवलं जातं। तर त्याच पद्धतीने इथं आरती चाललेली होती। दरवर्षी DJ सिस्टीम वगैरे असते, पण ह्यावेळेस ढोल ताशा लेझिम आणि अभंग टाळ्या वगैरेच्या गजरामध्ये नाथांची पालखी निघाली होती। तर अशा पद्धतीची आहे आमच्या गावातली नाथसाहेबांची पालखी।
यात्रा म्हणल्यावर पाण्याशिवाय यात्रेला शोभा नाही, तर आम्ही आलो आहोत पाण्याकडे. भरपूर मोठी अशी यात्रा भरते, दुकानं लागतात, पाने आलेले असतात, तर पाहू शकता तुम्ही. दोन तीनच पाण्यात बसून आम्ही परत जे काही दुकाने लागलं होतं तिथं खरेदी करण्यासाठी गेलो. यात्रा आली की तमाशाही आला. दुकानांची खरेदी बघत बघत आम्ही इकडं तमाशाही चालू होता, तर तिथला लांबून शूट घ्यायचा मी प्रयत्न केला. यावेळेस यात्रेची प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मी शूट करण्याचा प्रयत्न केला. आमच्या इथली गावची जत्रा कशी असते हे दाखवायचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. कशी वाटते आमच्या गावची जत्रा नक्की कमेंटमध्ये सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अजूनही असेच यात्रेचे काही व्हिडिओज आहेत, मज्जा मस्ती आहे, ते पाहायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.